अरे माझं बाळ, खाल्लं असेल की नसेल त्याने? माझं बाळ काय करत असेल? अरे माझं बाळ जाऊन किती उशीर झाला. तो किती बिझी असतो, तो किती काम करतो, तो किती थकून जातो. मित्रांनो, हे सर्व बोलणारे आपल्या जीवनात एकच व्यक्ती असतात, तेच म्हणजे आपले आई वडील. मित्रांनो, इथे मी एकच शब्द हा वापरला आहे, कारण ते जरी 2 जण असतील तरी सुद्धा ते आपल्यासाठी एकच असतात. मित्रांनो, याचा तुम्ही सुद्धा अनुभव केला असेल की आपले आई वडील आपली किती काळजी करतात, आपली किती चिंता करतात. परंतु मित्रांनो, तुम्ही कधी स्वतःला विचारले आहे की तुम्ही त्यांची चिंता किती करतात किंवा तुम्ही त्यांची काळजी किती घेतात? मित्रांनो, याचे उत्तर जर तुमच्याकडे असेल तर मला नक्कीच कमेंट करून कळवा. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. गणपतराव जेवण करून आपल्या बेडरूम मध्ये निघाले असतानाच त्याच्या पत्नीने त्यांना सुनावले, तुम्ही आता झोपू शकत नाही. गणपतरावने उत्तर दिले, दिवसभर काम करून थकून जातो, यापेक्षा जास्त जागे राहणे मला जमणार नाही. परंतु त्यांच्या पत्नीने तक्रारीच्या सुरात म्हटले, सकाळी तुम्हाला दुकानावर जाण्याची घाई असते आणि संध्याकाळी थकलेले असता. मग मला एक सांगा, मला जर तुमच्या सोबत काही बोलायचे असेल तर कोणत्या वेळी बोलायचे? बुडत्याला काडीचा आधार. गणपतराव प्रामाणिकपणे पतिदेवासारखा आपल्या पत्नीच्या पुढ्यात बसला आणि म्हणाला, काय रामायण सांगायचे असेल ते सांगून टाक. गणपतरावाच्या पत्नीने म्हटले, घरात रामायण ऐकवण्याचे नाही तर महाभारत घडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तुम्हीच एकटे आहात ज्यांना सगळं काही माहित असूनही जणू काहीच माहिती नाही असे दाखवता. हे ऐकताच गणपतरावने पत्नीला सांगितले, तुला जे काही सांगायचे असेल ते स्पष्ट शब्दात सांगून टाक. यावर गणपतरावच्या पत्नीने सांगितले, बिरादरीवाले आपल्या बाबूजी बद्दल काही बोलू लागले आहेत. तुम्हाला काही माहिती आहे का नाही? गणपतरावाला सांगावे लागले की, बाई, मी काही ज्योतिषी नाही ज्याला तुझ्या मनातलं न सांगता समजेल. हे ऐकता धर्मपत्नीने आता स्पष्ट शब्दात सांगायला सुरुवात केली, तुम्ही तुमच्या बाबाला समजावून का सांगत नाहीत? गणपतरावाने म्हटले, तुला म्हणायचे तरी काय आहे? एक तर ते माझ्यापेक्षा मोठे आहेत आणि समजदारही. मी त्यांना काय आणि कोणत्या कारणासाठी समजावून सांगू? गणपतरावच्या पत्नीने म्हटले, तुम्ही शपथ घेऊन सांगा, तुम्हाला याबाबत काहीच माहिती नाही. गणपतरावने म्हटले, मला एक गोष्ट समजत नाही. तुला जे काही म्हणायचे आहे ते तू स्पष्ट शब्दात का नाही सांगत? आता मात्र गणपतरावाच्या पत्नीने पूर्णपणे सांगून टाकले. सर्व गल्लीला माहिती झाले की बाबा दुसरं लग्न करीत आहेत. तुम्ही त्यांना भेटून खरं खोटं विचारून घ्या. हे ऐकताच गणपतराव म्हणाले, मी काही दिवसांपूर्वीच त्यांच्याशी या विषयावर बोललो होतो. त्यांनी मला शब्द दिला आहे की बेटा, तू काहीही काळजी करू नकोस, योग्य वेळेतच चांगली मुलगी पाहून तुझाही विवाह करून देईल. हे ऐकताच गणपतरावाची पत्नी भडकूनच म्हणाली, मी काही विनोद ऐकण्याच्या मूडमध्ये नाही आणि हा काही विनोदाचा विषय आहे. पत्नीचा तगादा ऐकून गणपतराव तिच्यावर भडकलाच. विनाकारण तू लोकांचे काही ऐकून स्वतःचा गैरसमज करून घेतेस. माझे वडील एक सरळ मार्गी व्यक्ती आहेत, ते असल्या भानगडीत पडतीलच कशाला? गणपतरावाच्या पत्नीचे हेच रडगाणे रात्रभर चालले होते, म्हणून शेवटी त्यांनी या प्रकरणाचा सोक्ष लावायचा ठरवला. नंतर दुसऱ्या दिवशी गणपतराव त्यांच्या वडिलांकडे जाऊन या बाबतीत बोलतात. बराच वेळ तर गणपतरावच्या वडिलांनी ताकास्तूर लावू दिला नाही. मुद्दा टाळण्याच्याच ते प्रयत्नात होते, परंतु मुलगा आणि सून काही केल्या ऐकतच नाहीत. हे लक्षात आल्यावर वडिलांनी उत्तर दिले, आपल्या बायकोच्या पुढे तर तुझे काही चालत नाही, मला मात्र सोळावर द्यायला निघालास. नंतर बायकोच्या जोरावर गणपतराव म्हणाले, बाबा, मी तुमच्या तोंडी लागायला नाही आलो. मला इतके सांगा, वस्तीमध्ये तुम्ही दुसरे लग्न करणार आहात असं जे काही बोलले जात आहे ते खरे आहे का? एवढेच एकदा सांगा. बाबा काही बोलणार इतक्यात गणपतरावच्या पत्नीचे तोंड सुटले. आता काही लपून राहणार नाही, माझ्याकडे सगळा पुरावा आहे. बाबाने स्वतःचे संतुलन कायम ठेवत ते म्हणाले, बेटा, हे काय बिनबुडाचे आरोप करणे चालू आहे माझ्यावर? होय, हे खरे आहे की एकटेपणा इतका खायला उठतो की मलाही वाटते की एखादा जोडीदार असावा वेळ घालवायला. हे ऐकताच गणपतराव म्हणाले, कालपर्यंत तर तुम्ही दुसऱ्यांना असे शिकवत होते, बायका फक्त दुःख आणि वैताग द्यायलाच असतात.
तुम्हाला तर आठवतच असेल, तुम्ही सांगितले होते की रावणाचे वाईट दिवस त्याच दिवशी सुरू झाले होते, ज्या दिवशी त्याने दुसऱ्या स्त्रीला घरी आणले होते. बालीने सुद्धा सुग्रीवाच्या पत्नीसोबत राहण्याचा विचार केला. त्याच वेळी रामाने त्याचा वध केला होता. आपली पत्नी परत मिळवण्यासाठी रामाला सुद्धा युद्ध करावे लागले होते. आपण असेही सांगितले होते की रामायण यामुळेच घडले कारण राजा दशरथाने 3 बायका केल्या होत्या. आज आपल्या कुटुंबाबद्दल लोक विचार काय करतील याचाही विचार आपण एकदाही का केला नाही. आता तुमचे दिवसच किती राहिलेत जे तुम्हाला या वयात सुचले. हे एकदाच वडिलांनी मोठा संयम दाखवला. वडिलांनी मोठा संयम दाखवत ते म्हणाले, बेटा, काही लोकांना समजतं फार थोडं, पण समजावून सांगण्याचाच जास्त प्रयत्न ते करतात. त्यामुळे समजत तर काही नाही, उलट गोंधळ निर्माण होतो. एक तर तुला पैसे कसे कमवायचे याशिवाय दुसरे काही सुचत नाही, आणि तुझी पत्नी तिच्या नातेवाईकांच्या लागभानगडीत असते. तुझी मुलं म्हणजे माझी नातवंड गोष्टी ऐकण्यासाठी रात्रभर मला जागवत होते. त्यांना आता मला नमस्ते करायलाही वेळ नाही. मग मला सांग, मी काय घराच्या भिंतीला बोलत वेळ घालवू? आणि दुसरे लग्नाबद्दल विचारत असतील तर तुम्ही समजता तसे काहीही नाही. होते इतकेच की सकाळी संध्याकाळी पार्क मध्ये फिरायला गेल्यावर माझ्याच वयाच्या एखाद्या वृद्धेबरोबर होतात गप्पा, ज्यांचा सहवास आनंददायी वाटतो. त्यांच्या संपर्कात राहिला तर कोणालाही आवडेल ना. परंतु आजपर्यंत अशा लोकांचा कधीच विचार केला नाही ज्यांना तुमच्या सोबत राहायला आवडते. वडिलांचे हे कटू पण वास्तवच होते. म्हणून मित्रांनो, आपल्याला या गोष्टीवरून एवढे समजते की सर्वांचं ऐका, पण आई वडिलांची सर्वाधिक इज्जत करा, कारण एकमेव तेच आहेत ज्यांनी तुम्हाला मिळावं म्हणून स्वतः जवळच्या बऱ्याच गोष्टी गमावल्या आहेत. आणि तुम्ही दुःखात असताना तुम्ही न बोलता ते आले आहेत. म्हणून लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून स्वतःच्याच आई वडिलांवर दुसऱ्या लग्नासारखा बिनबुडाचा आरोप करू नका. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बोलण्यापूर्वी नक्कीच विचार करा. मित्रांनो, ही जर गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करू शकतात. नमस्कार.